विद्यार्थी मित्र हो, आज आपण स्थूल वाचन विभागातील नागनाथ कोतापल्ले यांची कथा अभ्यासणार आहोत. सर्वात प्रथम नागनाथ कोतापल्ले यांचा परिचय तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. लेखकाचा जन्म महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी झाला. ग्रामीण कथा लेखक, कादंबरीकार, कवी, समीक्षक. बदलते बोरगाव ही कथा जी काय आहे, नागनाथ कोतापल्ले यांच्या उद्याच्या सुंदर दिवसासाठी या लेखातून घेतली. कथेची मध्यवर्ती कल्पना तुम्हाला सांगणार आहे आणि मग ही कथा तुम्हाला सांगणार आहे. औद्योगिकरण व शहरीकरण याच्यामुळं ग्रामीण जनजीवनात झालेले परिवर्तन नागनाथ कोतापल्लेंनी या कथेमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर या कथेत खंत व्यक्त केलेली. शहराचा विस्तार झाला औद्योगिकरणामुळं, शहरं विस्तारली, पण आसपासची खेडी जी काय आहे ती नष्ट होत चाललेली आहेत, अशी खंत या कथेमध्ये व्यक्त केलेली. तेव्हा या कथेत बोरगाव या खेडेगावाविषयी सांगितले. शहरीकरणापूर्वीचं बोरगाव, शासनाचा आदेश आल्यानंतर बोरगावातील लोकांच्या जीवनात बदल काय झाला, परिवर्तन काय झालं, हे या कथेमध्ये सांगितलेलं आहे. महानगराचा विस्तार झाला, औद्योगिकरण झालं, बोरगाव महानगरामध्ये समाविष्ट झालं. पण या बोरगाव महानगर झालेल्याचा फायदा जो काय आहे तो पांडोबा जाधवानं घेतला. सुखलाल सेठ, या सुखलाल सेठनं या पांडोबा जाधवावरती मात कशी केली आणि त्याचबरोबर बोरगावमध्ये कोणती चमत्कारिक घटना घडली. शहरीकरणापूर्वीचं हे बोरगाव कसं होतं, महानगराजवळ असलेलं हे छोटंसं खेडेगाव इतर गावच्या मानानं या बोरगावची जर तुलना केली तर हे बोरगाव तसं सुखी होत. नदी तिन्ही बाजूनं वाहत होती, नदीला पाणी भरपूर होतं. बोरगावातली शेती जर बघितली तर शेती अतिशय चांगली होती. बोरगाव ते महानगरापर्यंत रस्ता जो काय होता तो रस्ता कच्चा होता. महानगराला जाणारा महामार्ग, त्या महामार्गापासून बोरगावला यायला कच्चा रस्ता होता आणि शहराला जायचं म्हटलं तर लोकांना चालत जावं लागत होतं. बस गावात येत नव्हती. महामार्गावरती जायचं, तिथं बसमध्ये बसायचं आणि मग शहरामध्ये जायचं. अहो, काही लोक तर शहराला चालत जायचे. मग शासनाचा आदेश आला
आणि बोरगावात कोणता बदल झाला ते आपण पाहणार आहोत. शासनाचा अध्यादेश आला आणि आसपासची खेडी, बोरगावच नव्हे तर बोरगाव जवळची असणारी खेडी त्या बोरगावमध्ये समाविष्ट झाली. बोरगाव त्याला अपवाद नव्हतं, समाविष्ट झालं. पा लोकांच्या जीवनामध्ये बदल झाला, परिवर्तन झालं, लोकांना आनंद झाला. याचं कारण असं आहे की गाव ते शहर बस सुरू झाली. याच्या अगोदर बस नव्हती. बोरगावातनं मार्गापर्यंत चालत जायचं आणि तिथून मग महानगराला जायचं. लोकांचं चालण्याचं श्रम वाचलं. शाळा कॉलेजची मुलं खरोखर फार सोयी झाली त्यांची. शहरीकरणामुळं एक एक सुविधा बोरगावमध्ये आली. सगळं गाव आणून गेलं. बोरगावातील लोकांनी साखर फक्त वाटायची तेवढी शिल्लक ठेवली होती. नियमित बस यायला लागली. याच्या अगोदर बस येत नव्हती. महामार्गापर्यंत बस यायची, तिथून चालत बोरगावला यायचं किंवा बोरगावला जाणारे, शहराला जाणारे काही लोक पायी चालत जायचे. नियमित बस सुरू झाली आणि त्यामुळं शहराकडे जाणाऱ्यांची संख्या जी काय आहे ती संख्या वाढली. शाळा कॉलेजच्या मुलांची सोय झाली. इतर मंडळी सुद्धा गंमत म्हणून शहराला जायला लागले. भजन कीर्तनामध्ये रमणारे चार चौघे लोक जे काय आहेत सिनेमाच्या थिएटरात जाऊन बसायला लागले. बोरगावातली मंडळी महानगराचे घटक झाली. आत्मविश्वास आला त्यांना. बोरगावचा रस्ता जिथं महामार्गाला मिळतो तिथे एक छोटंसं हॉटेल सुरू झालं आणि कालांतराने ते हॉटेल खूप मोठं झालं. गावातले लोक जमिनी विकायला तयार झाले. बऱ्याच लोकांनी आपल्या जमिनी विकल्या आणि त्यामुळं सगळ्या गावामध्ये पैसा खळखळायला लागला. शेतकऱ्यांनी एवढा पैसा पाहिला नव्हता. पैसा कसा जपून ठेवायचा त्यांना माहिती नव्हतं. पैसा बँकेत ठेवावा, त्याच्या व्याजावरती प्रपंच चालवावा याची बिलकुल कल्पना नव्हती. व्यापार करणं तर जमतच नव्हतं. पैसा बोरगावातल्या लोकांचा लेखक म्हणतायत असाच जाणार होता. हळूहळू बोरगाव बदलत होतं. मातीची घरं जाऊन सिमेंट कॉन्क्रीटची घरं होऊ लागले. अशा रीतीनं शासनाच्या आदेशामुळं बोरगावमधील लोकांच्या जीवनात जो काही बदल झाला तो तुम्हाला सांगितला. तर बोरगाव महानगर झालं. बोरगाव महानगर झाल्याचा फायदा पांडोबा जाधवनं कसा घेतला हे बघूया आपण. बोरगावचा रस्ता जिथं महामार्गाला मिळतो तिथं झोपडी वजा पांडोबा जाधवानं आपलं हॉटेल सुरू केलं. महामार्गावरून येणारे जाणारे प्रवासी जे काय आहेत त्या हॉटेलमध्ये थांबायला लागले. आणि रात्रीच्या वेळेला श्रीमंत लोक, महानगरातले अधिकारी आपापल्या गाड्या घेऊन यायला लागले हॉटेलमध्ये. पांडोबा जाधव एवढ्यावर थांबला नाही तर त्या हॉटेलसाठी पुढं काहीतरी आपण आणखीन काहीतरी ते हॉटेल वाढवायचं म्हणून जवळजवळ या पांडोबा जाधवनं 4 एकराची जागा विकत घेतली. आणि त्या 4 एकराच्या जागेमध्ये त्यानं बगीचा लावला. छोट्या छोट्या झोपड्या उभारल्या. 4 ते 5 लोक एकत्र बसून जेवतील अशा सोयी केल्या. आणि त्या हॉटेलमध्ये सर्व काही मिळण्याची सोय झाली.
पांडोबा जाधव तसा बुद्धिमानग्रस्त, बोरगावच्या गिरायकाची त्याला अजिबात चिंता नव्हती. हा व्यवसाय जो काय आहे, हा व्यवसाय शहरातल्या लोकांच्यावरती चालणार. मग त्याने युक्ती काढली, पुढं काहीतरी आपण करायला पाहिजे, हा व्यवसाय वाढवायला पाहिजे. मग त्यानं एक हॉल बांधला आणि त्या हॉलला नाव सुभोजनम. खरोखरच जो हॉल बांधला त्या हॉलचं वैशिष्ट्य खेड्यातल्या घरात प्रवेश केल्यासारखं शहरातल्या लोकांना वाटायचं. भिंतीला रंग दिला नाही, खेड्यातल्या कुडाच्या झोपड्या ज्या काय असतात त्या आतून माहिती आपल्याला सारवल्या जातात, तसा काही रंग दिला. त्या हॉलमधल्या भिंतीवरती ड्रॉइंग काढलं, त्रिकोणी ड्रॉइंग. 2 त्रिकोण एकमेकावरती उभं करायचं, त्याचबरोबर हात आणि पाय काढून माणूस साकारायचा. पशुपक्षी काढली, जमिनीवर फरशी नाही. रोज तो हॉल जो काय होता तो ताज्या शेणानं सारवायचा. हॉलला नाव दिलं सुभोजनम. आणि आश्चर्य, बाहेरच्या झोपड्या रात्री जशा भरायच्या तसा हा हॉल भरायला लागला. खरोखरच महानगरातल्या माणसानं केवढं आकर्षण, थेट खेड्यात गेल्यासारखं वाटायचं. मग या पांडोबा जाधवावरती सुखलाल सेठनं कशी मात केली, पांडोबा जाधवावरती मात केली. हा सुखलाल सेठ शहरातील एक बडप्रस्थ, त्यांच्या घराण्याचं ब्रीद होतं. कित्येक दिवसापासून पैसा कमावणं. आणि खरोखरच सुखलालनं पैसा कमावला. 20-22 वर्षाचा असताना त्याच्या लक्षात आलं, परंपरागत हा व्यापार जो काय आहे त्या व्यापारापेक्षा खरेदी विक्रीचा व्यवसाय जो काय आहे फायद्याचा, अधिक फायदेशीर आहे. आणि मग तो खरेदी विक्री करायचा व्यवसाय करायला लागला. पण जमिनी घ्यायच्या, जमिनी विकायच्या. जमीन घेतो, प्लॉट पाडायचे आणि त्या जमिनी विकायच्या. सुखलाल सेठनं ठरवलं की बोरगावच्या आसपासची जी काही जमीन आहे ती जमीन घ्यायची आणि छानशी जाहिरात करायची. निसर्गरम्य परिसरामध्ये बंगले बांधून राहा. त्याला खबर कुठनं तर लागली, एक बातमी त्याला मिळाली की श्रीधरराव पवार बोरगावातले यांची 25 एकर जमीन विकायची. सुखलाल सेठनं नोटांची बॅग घेतली, आपल्या दिमागदार कारमध्ये बसला, बोरगावला श्रीधरराव पवार यांच्या घरी आला. आजूबाजूची पोरं खेडेगाव दिमागदार कार बघायला आली आणि पाहता पाहता जमिनीचा सौदा ठरला. सुखलाल सेठनं जमीन तर पाहून येऊया म्हणून श्रीधरराव पवारांच्या शेताकडे गेले. दूरवरचा प्रदेश त्याने निहाळला. शेतातून हॉटेल काश्मीर दिसत होतं. पवारांच्या भावकीची शेतं दिसत होती. पलीकडं कोळ्याचं रान होतं. त्याच्या पलीकडं गरिबांची छोटे छोटे
तुकडे होते. शुक्लाला डोळ्यासमोर बोरगाव ते महानगर असं असंख्य बंगले दिसत होते. त्यानं आपल्या कल्पनेनं करोडो रुपयांचा हिशोब केला आणि मग जाताना तो पाटलांना एवढंच म्हणाला, पाटील, कुणाची जमीन विकायची असेल तर मला सांगा, योग्य भाव देऊ. सांगितलं आणि 4-5 महिन्यानं अनेक शेतकरी या शुक्लाला येऊन भेटायला लागले, जमिनी द्यायला, जमिनी खरेदी करायला. इशारत पावती करू लागले. शेतकऱ्यांना माहिती नव्हतं की महामार्गाच्या दुसऱ्या बाजूनं औद्योगिक शासनानं परिसर उभा करायचं ठरवलं होतं आणि बोरगाव हेच जवळचं ठिकाण होतं. शुक्लाल शेठनं बरीच जमीन खरेदी केली आणि त्या जमिनीचा आराखडा लेआउट मंजूर करायच्या मागे लागला आणि ते शुक्लालचं बघून दुसरे काही एजंट बोरगावमध्ये यायला लागले. ते सुद्धा जमिनी खरेदी करायला लागले. असं होता होता बोरगावात कोणती चमत्कारिक घटना घडली हे सांगणार आहे. बोरगावमध्ये विठ्ठलराव नावाचे गृहस्थ, पिढीजात शेती होती. 5 एकराचं रान जे काय आहे त्याने विकायला काढलं. शेतीमध्ये रस नव्हता, नुसतं दुसरं काहीतरी उपद्व्याप करीत बसायचा. पोरं हाताखाली आली होती. त्यानं मनावरती घेतलं की शेती विकून टाकायची आणि आपली पोरं जी काय आहेत या पोरांना एखादा व्यवसाय काढून द्यायचा, एखादं हॉटेल काढून द्यायचं, एखादं दुकान काढून द्यायचं आणि या विठ्ठलरावांना बोरगावातील जी काही जमीन विकली, सगळ्यात जास्त किंमत त्या विठ्ठलरावांना मिळाली. विठ्ठलराव खुश होता, पण हे त्याला माहिती नव्हतं की दुसऱ्या दिवशीपासून तो भूमिहीन होणार होता. आणि मग या विठ्ठलरावांची 90 वर्षाची जी काही आई होती त्या आईला समजलं की आपल्या मुलानं जमीन विकली. बातमी समजल्याबरोबर ती वयोवृद्ध आई बेभान झाली. शेताचा ताबा ज्या दिवशी घ्यायचा होता त्या दिवशी ती स्वतः तिथं चालत गेली आणि ती म्हणायला लागली, ती बडबडायला लागली, कोण माझ्या शेतात पाऊल टाकतो ते बघतेच. आणि मग दुपारी 12 वाजता सगळे आले. विठ्ठलराव जमीन घेणारे मोजणी करायला लागले आणि म्हातारी बडबडायला लागली, पिढ्यानपिढ्या सोनं देणारी जमीन जी काय आहे ती जमीन देणारा हैवान आहे असं ती म्हणायला लागली. हैवान, पशु, जनावर. उद्या पावसाळ्यात पेरायचं कुठं? सारी स्वप्न जी काय आहेत ती या शेतामध्ये तिची उगवलेली होती. नव अर्थशास्त्र तिला कळत नव्हतं, पण ती वेड्यासारखा आरडाओरडा करत होती, मोजणी करणाऱ्यांच्या मध्ये पडत होती. शेवटी हात जोडून ती जमीन घेणाऱ्याला म्हणाली,
साहेब, तुम्ही जमीन कशाला घेताय कळतंय मला. तुम्ही इथे घर बांधणार ना. इथली जमीन इतकी सुपीक आहे, 50 फुटापर्यंत त्याला पाया लागणार नाही. एवढी चांगली जमीन कशासाठी तुम्ही वाया घालवताय. खरोखरच तिच्या बोलण्यात, विचारात फार मोठं तथ्य होतं. तिला म्हणायचं होतं, घर बांधायची आहेत ना, नापीक जमीन बघून घर बांधा, खडकाळ जमीन बघून घर बांधा. सुपीक शेती जी आहे ती कशासाठी वाया घालवताय. आणि अशी सुपीक जमीन हळूहळू आपण जर वाया घालवू लागलो, उद्या अशी जमीन कुठे मिळणार आहे. लेखक म्हणतायत, सार सार खरं होतं. तिने एक नवं अर्थशास्त्र मांडलं होतं, पण ते अर्थशास्त्र संधी साधू लोकांना नवं अर्थशास्त्र नको होत. त्यांनी काम चालू ठेवलं. म्हातारी हतबल झाली. काय करावं हे तिला कळेना. दूरवर दिसणाऱ्या महानगराकडे पाहत एक मोठा आक्रोश तिने केला. तो आक्रोश तिचा काळीज भेदून टाकणारा, सारा आसमंत दुमदुमून टाकणारा तो आक्रोश तिच्या मुलाला कळला नव्हता. बोरगाव हळूहळू महानगरामध्ये विलीन होत होतं. तेव्हा स्थूल वाचन विभागातील बदलते बोरगाव ही कथा नागनाथ कोतापल्ले यांची औद्योगिकरण आणि शहरीकरण याच्यामुळं ग्रामीण जनजीवनात झालेले परिवर्तन, शहराचा विस्तार झाल्यामुळं आसपासची खेडी ती सुपीक जमीन कशी नष्ट होत चाललेली आहे याची खंत, आणि त्याचबरोबर शहरीकरणापूर्वीचं बोरगाव, शासनाचा आदेश आल्यानंतर बोरगावच्या जनजीवनातील बदल, सुखलाल शेठ त्यानं पांडोबा जाधवावरती कशी मात केली आणि बोरगावमध्ये कोणती चमत्कारित घटना घडली हे आपण पाहिलं. ही कथा इथं संपते.